नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत बी.एड ॲडमिशन प्रोसेस पाहू शकता की बी.एड स्पेशल एज्युकेशन 2025 ते 28 नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा प्रकारचं नवीन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच याचं जे शेड्यूल आहे तुम्ही येथे पाहू शकता की ऑनलाईन अर्ज 10 जुलैला सुरू झालेले आहे. 24 जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला यासाठीची शैक्षणिक पात्रता माहीत असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये हे माहितीपत्रक आहे. तर माहितीपत्रकामध्ये परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. बी.एड स्पेशल एज्युकेशन याच्यामध्ये पाहू शकता की शैक्षणिक वर्ष 2025 आणि 28साठी हे प्रवेश असणार आहेत. तर याच्यामध्ये विशेष गरजा असणारे म्हणजे श्रवणबाधित, दृष्टिबाधित, बौद्धिक अक्षमता, अध्ययन अक्षमता असणारे, अस्थिव्यंग व मेंदू संबंधित दुर्बलता असणाऱ्या मुलांचे म्हणजेच विशेष शैक्षणिक गरजा असणाऱ्या विविध प्रकारच्या दिव्यांग मुलांचे शिक्षण अशा प्रकारची ही डेफिनेशन आहे. त्यामुळे याच्यामध्ये पाहू शकता की अभ्यासी तासिका इथे देण्यात आलेला आहे आणि कालावधी 2 वर्ष 6 महिने इतका असणार आहे आणि याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये ही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानवविद्या, समाजशास्त्र, त्यानंतर विज्ञान किंवा वाणिज्य विद्याशाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीस किमान 50% गुण असणे आवश्यक आहेत. 49.5 पेक्षा अधिक गुण असले पाहिजेत आणि अशा प्रकारे खाली स्क्रोल डाऊन पाहू शकता की मान्यताप्राप्त विद्यापीठाची यादी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच UGCच्या वेबसाईटवरून काढून घ्यावी. उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय येथे देण्यात आले आहे. याचबरोबर ऑप्शनल आहे किंवा इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास किमान 54.50% गुण असणे अनिवार्य आहे. तर अशा प्रकारे ते शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील उमेदवार जर असेल तर त्याचा ओपन कॅटेगरीतून प्रवेश होईल आणि शैक्षणिक पात्रता व्यतिरिक्त शिक्षण घेतले असल्यास पुढील तक्त्याप्रमाणे माहिती भरावयाची आहे. त्याप्रमाणे अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत. आणि लक्षात घ्या की उमेदवाराकडे एका स्तरातील एकापेक्षा जास्त पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास एका पदवीचेच गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अशा प्रकारे हा तक्ता देण्यात आलेला आहे. अतिरिक्त गुण कसे मिळतील याच्यामध्ये माहिती देण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम 5 गुण, भारतीय पुनर्वास परिषद मान्य पदविका शिक्षणक्रम 2 गुण, भारतीय पुनर्वास परिषद मान्य पदवी शिक्षणक्रम 3 गुण, विशेष मुलांचे पालक असल्यास 5 गुण, 40% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सालय जे आहे त्याचे प्रमाणपत्र, स्वातंत्र्य सैनिक, प्रकल्पग्रस्त, घटस्फोटित परितक्त्या, भूकंपग्रस्त विधवा 2 गुण अतिरिक्त आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केले असल्यास बी.एड विशेष शिक्षणक्रम प्रवेशासाठी अतिरिक्त गुण, प्रमाणपत्र शिक्षणक्रम 2 गुण, पदविका 3, पदवी शिक्षणक्रम 4 गुण आणि पदव्युत्तर पदवी 5 गुण अशा प्रकारे हे गुणांकन केले जाणार आहे. तर ही PDF फाईल संपूर्ण वाचून घ्यायची आहे आणि लक्षात घ्या की आरक्षण तक्ता देण्यात आले आहे आणि त्याचबरोबर येथे पाहू शकता की ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी येथे फी देण्यात आली आहे. ओपनसाठी 1000 रुपये, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 500 रुपये इतका शुल्क आकारला जाणार आहे. तर याचबरोबर कॉलेजची नावं देखील देण्यात आली आहेत. या PDF फाईलमध्ये कोणकोणते कॉलेजेस आहेत ही संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, परिपूर्ण माहिती या माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहेत. माहिती पुस्तिकेची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल येथे देण्यात आले आहे. तर हे अभ्यासक्रम, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, परिपूर्ण माहिती पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या लिंकवर यायचं आहे. येथे आल्यानंतर रजिस्टर ऑनलाईन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याच्यासाठी एक ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे. तुमच्या मोबाईलवरती घर बसल्या तुम्हाला देता येणार आहे. तर अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर यायचं आहे. संपूर्ण माहिती वाचून येथे अंडरटेकिंग आहे ॲक्सेप्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर तुमच्याकडे 16 अंकी PRN आहे का, जर तुम्ही जुने MCMचे स्टुडंट असाल तर येस म्हणून तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुमचं आडनाव, तुमचं नाव आणि त्यानंतर मधलं नाव, संपूर्ण माहिती कॅपिटल लेटरमध्ये टाईप करायचं आहे. आईचं नाव टाईप करायचं आहे.
जन्मतारीख पॉपअप विंडोमधून टाईप करायची आहे. त्यानंतर लक्षात घ्या की स्पेशल एज्युकेशन जर तुमच्याकडे असेल तर याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन घ्यायचा आहे, कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की LCS नेम म्हणजे सपोर्ट सेंटर म्हणजेच अभ्यासक्रम जे आहेत, अभ्यास केंद्र आहेत यांची यादी येईल. कोणतं हवं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर सांकेतांक त्याचा इथे आल्याचं पाहायला मिळेल. पोस्टल ॲड्रेस टाईप करायचा आहे, शहर, त्यानंतर राज्य महाराष्ट्र आलेलं आहे. त्यानंतर जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे, जिल्हा सांकेतांक येईल, तालुका, त्यानंतर पिनकोड, व्हॉट्सअप नंबर, त्यानंतर आधार नंबर अशी संपूर्ण माहिती टाईप करायची आहे. ABCD ID तुम्हाला टाकायचा आहे. वोटर ID असेल तर टाकायचा आहे. त्यानंतर DEB ID लागणार आहे. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर पासवर्ड इथे तयार करायचा आहे. कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर यांचा वापर करून दोन्ही ठिकाणी सेम पासवर्ड तयार करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. OTP टाईप करून व्हेरीफाय OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता की तुमचा रजिस्ट्रेशन ID आल्याचं पाहायला मिळेल. तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे आणि लक्षात घ्या की संपूर्ण माहिती येथे पाहून प्रोसीड टू कम्प्लीट युअर ॲप्लिकेशन फॉर्म येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा रजिस्ट्रेशन ID टाईप करून तुमचा पासवर्ड जो आता तयार केलात तो टाईप करून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. तर याच्यानंतर फिल अँड एडिट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये जेंडर या टॅबवर क्लिक करून तुम्हाला जेंडर निवडायचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता की कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून कॅटेगरी निवडून तुम्हाला खाली ऑप्शन आहे की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, येस म्हणायचं आहे. आणि त्यांच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर येस म्हणायचं आहे. नसेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून ॲडमिशन मिळणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या की व्हॅलिड डेट नॉन क्रिमिनल जी आहे ती तारीख इथे टाईप करून नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर पुढे पाहू शकता की ग्रॅज्युएशनचा टाईप याच्यामध्ये BA BCom जो ऑप्शन असेल तो घ्यायचा आहे. किती पर्सेंटेज मिळाले तो टाईप करायचा आहे. पदवीचा प्रकार याच्यामध्ये MA MCom जो आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर लक्षात घ्या पदव्युत्तर पदवी असेल, डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की रिकग्नायझेशन डिप्लोमा म्हणजे पाहू शकता की हॅव यू कम्प्लीट द RCI रिकग्नाइज डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन असेल तर येस म्हणायचं आहे. आणि ऑप्शन येथील नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. इथे पण नो ऑप्शन म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचे पाल्य दिव्यांग किंवा डिझेबल आहे का असेल तर येस म्हटलं की डिटेल टाईप करावं लागेल. लक्षात घ्या की वेदर यू हॅव कम्प्लीट एनी YCMU सर्टिफिकेट प्रोग्राम उत्तीर्ण केला आहात का, येस म्हटला तर तुम्हाला डिटेल टाईप करावे लागणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या की एनी डिप्लोमा तुम्ही YCMO अंतर्गत केला आहात का, डिग्री केली आहे का, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहेत का, अशी संपूर्ण माहिती टाईप करून तुम्हाला खाली सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लक्षात घ्या की तुमच्याकडे तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर येस म्हणायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येस म्हटलं की ऑप्शनल येतील ते निवडावे लागतील. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असाल तर स्टेटस निवडायचा आहे. त्यानंतर माजी सैनिक असाल तर निवडायचं आहे. अनाथ असेल तर निवडायचं आहे. नसेल तर काही न करता सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर पाहू शकता की फोटो अपलोड करायचा आहे. तुमची फाईल साईज 30 KB पर्यंत असली पाहिजे. फोटो आणि सही अपलोड करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर याच्यामध्ये दोन्ही फोटो आणि सही एका वेळी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायच्या दोन्ही ठिकाणी आणि अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण माहिती अपलोड झाली पाहून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म पाहायला मिळेल. जर एडिट करायचं असेल तर या पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करून एडिट करू शकता. संपूर्ण माहिती पाहून झाल्यानंतर अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म टू नेक्स्ट स्क्रीन या टॅबवर क्लिक करून ओके या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. फी पेमेंट करण्यासाठीचं पेज तुम्हाला ओपन होईल. इथे पाहू शकता की 500 रुपये शुल्क रिझर्वसाठी आलेलं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये शुल्क आहे. तर अशा प्रकारे इथे अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन मोड घ्यायचा आहे. येणारी पॉपअप विंडो आहे. वाचून प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यानंतर पेमेंटसाठीचा ऑप्शन तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही QR कोडच्या माध्यमातून किंवा पाहू शकता की फी किती आहे ती पाहायला मिळेल. सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि पे नाव हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही ऑनलाईन QR कोड किंवा ATM कार्ड असेल याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या बॉक्सवरती अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा प्रोसीड या टॅबवर क्लिक करून येस म्हणायचं आहे आणि पेमेंटसाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर तुम्ही हे पेमेंट आहे ते QR कोडच्या माध्यमातून देखील भरू शकता. त्यामुळे अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे ही इतरांपर्यंत नक्की शेअर करा.
जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.